आज दीप अमावस्या. पण तुम्हाला माहितीये का, या दिवशी घरातील दिव्यांची पूजा करण्यासोबतच लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी औक्षण करण्याची एक सुंदर परंपरा देखील आहे. पण हे औक्षण कधी आणि कसं करायचं? चला जाणून घेऊया ही प्रेम, आशीर्वाद आणि संस्कारांची सुंदर परंपरा. वैदिक पंचांगानुसार 12 ऑगस्ट 2026 बुधवार हा आषाढ अमावस्येचा म्हणजेच दीप अमावस्येचा दिवस आहे. अमावस्या तिथी 11 ऑगस्ट रात्री 1:52 पासून सुरू होऊन 12 ऑगस्ट रात्री 11:06 समाप्त होते. म्हणून आज दीपपूजन आणि पारंपरिक कुटुंबीय पूजा करता येते. दीप अमावस्येला अनेक कुटुंबांमध्ये खास परंपरा आहे. कणकेचे दिवे तयार करून त्यात तुपाची वात लावून मुलांचे औक्षण केले जाते. हे केवळ विधी नाही, तर मुलांच्या आयुष्यात प्रकाश, आरोग्य आणि सुख समृद्धी यासाठीची मंगलकामना आहे. मुलांचे औक्षण कधी करायचं? आज सायंकाळी 7:08 ते 7:31 हा शुभ वेळ सांगितला आहे. या वेळेत दीपपूजन करून कणकेच्या दिव्यांनी औक्षण करा. गव्हाच्या कणकेचे छोटे दिवे तयार करा. काही ठिकाणी त्यात गूळही घालतात. तूप व कापसाची वात लावून दिवा प्रज्वलित करा. मग प्रेमाने मुलांचे औक्षण करा. परंपरेनुसार 3 किंवा 5 वेळा औक्षण केले जाते. शेवटी गोड पदार्थ आणि आशीर्वाद द्या. त्या क्षणी एकच प्रार्थना असते, माझ्या लेकराचं आयुष्य प्रकाशमय राहो, त्याला सुख, आरोग्य आणि आनंद मिळो. हीच या परंपरेची खरी ताकद आहे. कणिक म्हणजे अन्न आणि समृद्धी, आणि दीप म्हणजे प्रकाश आणि ज्ञान. म्हणून हे औक्षण म्हणजे मुलाच्या आयुष्यात समृद्धी आणि प्रकाश यावो, ही शुभ भावना. दीप अमावस्येनंतर श्रावण सुरू होतो. नव्या प्रकाशाची आणि नव्या आशेची सुरुवात. कणकेचे दिवे असल्याने मुलांपासून सुरक्षित अंतर ठेवा. औक्षण नेहमी प्रौढांनीच करावे. या श्रद्धा धार्मिक परंपरेचा भाग आहेत. त्यांचे वैज्ञानिक परिणाम निश्चित नाहीत, पण त्यामागचं प्रेम आणि आपुलकी खूप मौल्यवान आहे. आज तुमच्या घरात लहान मूल असेल तर त्याला प्रेमानेही आशीर्वाद द्या. कमेंटमध्ये लिहा, माझ्या मुलाचं आयुष्य सदैव प्रकाशमय राहो. हा व्हिडिओ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवा, कारण काही परंपरा जपल्या जातात आणि पुढे दिल्या जातात. शुभ दीप अमावस्या.